श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य। गताध्यायी कथा सुंदर, स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले। निर्विकार स्वामी मूर्ती, लोका चमत्कार दाविती, काही वर्ष करोनी वस्ती, मंगल वेडे सोडिले। मोहरा माझी वास्तव करीत, आप्पा टोळ झाले भक्त, तेथीचे साकल्य वृत्त, अल्पमती केवी वर्णू। स्वामी चरित्राचे हे सार, म्हणून केला नाही विस्तार। वर्णिता कथा समग्र, ग्रंथ पसरे उधती सम। सवे घेऊनी स्वामीसी, टोळ जाती अक्कलकोटासी। अर्धमार्गावरुनी टोळांसी, मागे परतणे भाग पडे। टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का, तोवरी स्वामीसी सोडू नका, येथेच मुक्काम करावा। टोळ गेलिया परतोनी, स्वामी चालिले उठोनी, बहुत वर्जिले सेवकानी, परीनच मानिले त्या। तेथून या निघाले, अक्कलकोटा प्रति आले, ग्रामद्वारी बैसले, यतिराज स्वेच्छेने। तेथे एक अभिंद होता, तोच करी तयांची थट्टा, परी काही चमत्कार पाहता, महासिद्ध समजला, पूर्वपुण्यास्तव निश्चिती। आले चोळाप्पाचे गृहाप्रती, स्वामीसी जाणोनी ईश्वरमूर्ती, चोळाप्पा करी आदर। चोळाप्पाचे भाग्य उदेले, यतिराज गृहासी आले, जैसी कामधेनू आपण बळे, दरिद्रियाच्या घरी जाय, पूर्वपुण्य होते गाठी, म्हणून घडल्या या गोष्टी, झाली स्वामी राज भेटी, परमभाग्य तयाचे, धन्य धन्य तयाचे सदन, जे स्वामीचे वास्तव्य स्थान। सुरवराजे दुर्लभ चरण, तयाच्या घरी लागले, योग्याभ्यासी योग साधिती, तडी तापडी मार्गी श्रमती, निराहार कितीक राहती, मौन धरिती किती एक। एका चरणी उभे राहून, सदा विलोकिती गगन, एक गिरी गभरी बैसोन, तपश्चर्या करिता ती। एक पंचाग्नी साधन करीती, एक पवना ते भक्षिती, कित्येक संन्यासी होती, संसार अवघा सांडोनी। एक करीती कीर्तन, एक मांडिती पूजन, एक करीती होम हवन, एक षटकर्मे आचरिती, एक लोका उपदेशती, एक भजना माजी नाचती, एक ब्राह्मण भोजन करीती, एक बांधिती देवालये। परिजयाचे चरण, दुर्लभ सद्भक्ती वाचोन, केलियासी नाना साधन, भावाविण सर्व व्यर्थ, योगयागादिक काही, चोळाप्पाने केले नाही, परी भक्तिस्तव पाही। स्वामी आले सदनाते, तयाची देखोनिया भक्ती, स्वामी तेथे भोजन करीती, तेव्हा चोळाप्याचे चित्ती, आनंद झाला बहुसार। तईपासुनी तयाचे घरी, राहिले स्वामी अवतारी, दिवसेंदिवस चाकरी, चोळाप्पा करी अधिकाधिक। तेव्हा राजपदाधिकारी, मालोजी राजे गादीवरी, दक्ष असोनी कारभारी, परमज्ञानी असती जे, अक्कलकोटाची प्रख्याती, तेव्हा काही विशेष नव्हती, परी तयांचे भाग्य निश्चिती, स्वामी चरणी उदेले। तईपासोनी जगात, तया नगराचे नाव गाजत, अप्रसिद्ध ते प्रख्यात, किती एक जहाले, चोळाप्पाचे गृहाप्रती, आले कोणी एक यती, लोका चमत्कार दाविती, गावात मात पसरली, आपुली व्हावी प्रख्याती, ऐसे नाही जयांचे चित्ती, म्हणून या स्वामी राजयती, बहुधा न जाती फिरावया, लोका माझी पसरली मात। नृपासी कळला वृत्तांत, की आपुलिया नगरात, यती विख्यात पातले, राहती चोळाप्याचे घरी, दर्शना जाती नरनारी, असती केवळ अवतारी, लीला ज्यांची विचित्र। वार्ता ऐसी ऐकोनी, राव बोलला कायवाणी, गावात यती येवोनी,
पार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जहाले नाही आता जाओनी लबलाही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येवोनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित धूड घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रुनी मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरून विष्णुनाचे ब्रह्मानंदे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमद भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः।